नमस्कार मित्रांनो, आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे। बॉम्बे इलेक्ट्रिक सफाई आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत येथे भरती निघालेली आहे। या भरतीमध्ये एकूण पदसंख्या किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला वयमर्यादा काय आहे, अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, शैक्षणिक पात्रता व पगार किती भेटणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ द इंडिया ज्यामध्ये 976 पदांची वेकन्सीज निघलेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, बॉम्बे इलेक्ट्रिक सफाई अँड ट्रान्सपोर्ट मुंबई या अंतर्गत डॉक्टर्स या पदाकरता भरती निघालेली आहे। तर बघा, यामध्ये पदाचे नाव असणार आहे डॉक्टर, पदसंख्या आहे 5, शैक्षणिक पात्रता तुमची ही MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। नोकरीचं ठिकाण हे तुमचं मुंबई असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। मी पुन्हा एकदा सांगते, अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी जी या जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक असणार आहे ती देणार आहे, तुम्ही ती बघू शकता, चेक करा। तर बघा, वयमर्यादा किती असणार आहे, 33 ते 65 वर्ष तुमची वयमर्यादा असणार आहे। अर्ज करण्यासाठी पत्ता बघा, मी तुम्हाला सांगते, मुख्य व्यवस्थापक कामिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई 400001 हा त्यांचा पिनकोड असणार आहे। अर्ज करण्यासाठी स्टार्टिंग झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख मी तुम्हाला सांगते 12 सप्टेंबर 2005 असणार आहे। आता मी तुम्हाला इथे वेतन श्रेणी सांगत आहे। तर बघा मित्रांनो, तुमची वेतन श्रेणी ही 60,000पासून ते 1 लाखाच्या वरती सुद्धा जाऊ शकते। जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तुम्हाला इथे पेमेंट ही वाढत जाणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी येथे महत्त्वाचे तुमचे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सांगते। तर बघा, डॉक्युमेंट्समध्ये तुमचं MBBS कंप्लीट करायचं सर्टिफिकेट असणार आहे, 10वीचं 12वीचं तुमचं सर्टिफिकेट असणार आहे। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जरूर घेऊन जा। त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो तुम्ही नक्की घेऊन जा, त्याच्या झेरॉक्स पण काढा। बाय चान्स जर तुम्हाला तिथे ओरिजिनल मागितले तर तुम्ही तुमच्यासोबत ओरिजिनलसुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि तुम्ही तेथे जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे, पोस्टाने किंवा ईमेल पाठवायचं, असं काही करायचं नाही आहे। तसं जर तुम्ही केलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो। मित्रांनो, जे पण कोणी या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा।